भरलेली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची कधी या पद्धतीने केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा। ही तुम्ही भाकरी चपाती सोबत कशा पण सोबत खाऊ शकता, अप्रतिम वाटते। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत भरलेली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची। एकदम घरगुती मसाले, साधे मसाले वापरून आणि एकदम साध्या पद्धतीने ही आपण शिमला मिरची करणार आहोत। अगदी झटपट होते, खायला पण अप्रतिम वाटते। पण तुम्ही जर या पद्धतीने कधी केली नसेल तर आजची ही रेसिपी पूर्ण बघा। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी भरलेली शिमला मिरची करण्यासाठी मी इथे 6 ते 7 अगदी छोट्या छोट्या अशा शिमला मिरची घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मग एका कापडाने आपल्याला त्या कोरड्या करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला एक इथे मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, तो पण असा उभा उभा चिरून घ्यायचा आहे आणि अगदी छोटासा सुका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याचे पण आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला शिमला मिरची चिरायची आहे, तर तुम्ही ते बघा की मी कुठल्या पद्धतीने चिरते आहे। तर सर्वात आधी आपल्याला जो मुखीकडचा भाग आहे तो असा चाकूने काढून घ्यायचा आहे आणि तो काढून झाल्यानंतर चाकूने किंवा चमच्याने त्यामध्ये असलेल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे। या पद्धतीने जर आपण शिमला मिरची चिरून घेतली तर त्यामध्ये व्यवस्थित मसाला पण भरला जातो आणि त्या दिसायला पण छान दिसतात। या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण मिरच्या चा मुखीकडचा भाग काढून त्या अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला गॅस पेटवून त्याच्यावरती एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। आता त्यामध्ये सुकं खोबरं टाकून सुकं खोबरं थोडंसं तांबूस रंगाचा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुकं खोबरं भाजून झालं की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तीळ टाकायची आहे। तीळ, कांदा आणि खोबरं छान परतून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून त्याचं झाकण लावून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पण हे वाटत असताना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाहीये, असंच आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे। थोडं जाडसर असलं तरी चालतं, ते चवीला पण छान लागतं। तुम्ही इथे बघू शकता की इथे आपण असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट पण खूप असं बारीक नाहीये, थोडं जाडसर आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकायचं आहे। नंतर टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। मग टाकायचं आहे साधं लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। आता शेवटी टाकायची आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की असं ओलसर असं हे सारण झालेलं आहे। आता हे सारण घेऊन आपल्याला एक एक करून शिमला मिरची मध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। मसाला भरताना थोडंसं असं हाताने दाबून भरायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकू तर तो मसाला बाहेर निघणार नाही। या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या शिमला मिरची भरून घ्यायच्या आहे आणि आता या शिमला मिरची भरून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की अगदी थोडासा असा हे सारण उरलेला आहे, तो पण आपल्याला नंतर भाजीमध्ये वापरायचा आहे। आता इथे आपल्याला गॅस पेटवून त्याच्यावरती कढई ठेवायची आहे। मी तेच कढई वापरलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे जिरं। जिरं छान फुललं की त्यामध्ये टाकायचं आहे हिंग आणि नंतर एक एक करून आपल्याला त्यामध्ये भरलेल्या शिमला मिरची टाकायच्या आहेत। शिमला मिरची टाकून झालं की त्यामध्ये उरलेलं जे सारण आहे ते पण टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिट वाफेवरच या शिमला मिरची आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की अगदी तेलामध्येच मसाल्यांमध्येच या भरलेल्या शिमला मिरची होत आहे, पण त्या अजून शिजायला वेळ आहे।
नंतर आपल्याला त्यामध्ये जे वाटणाचं वगैरे पाणी होतं ते टाकायचं आहे. जर असंच आपण शिजू दिलं तर त्या शिमला मिरची करपू शकतात आणि मसाला सुद्धा करपतो. म्हणून आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण शिमला मिरची शिजण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं तरी पाणी लागतं. पाणी टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती शिमला मिरची शिजेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे. 6 ते 7 मिनिटांनंतर मी ते झाकण उघडून बघते आहे. तुम्ही इथे बघू शकता की शिमला मिरची व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि त्याची ग्रेव्ही पण अशी खूप छान दिसते. मस्त मसाल्यांना रंग पण सुरेख आलेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये टाकायचा आहे आमचा सावजी काळा मसाला. तुमच्या घरामध्ये जो मसाला असेल तो पण तुम्ही इथे टाकू शकता आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण भरलेली शिमला मिरची केलेली आहे. शिमला मिरची खायला तर अप्रतिम वाटते आणि दिसायला पण खूप छान दिसते. यापूर्वी जर तुम्ही या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.